अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवला. दुर्घटनेचं कारण कळणार तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेचा आढावा घेणार. एक जखमी प्रवासी आणि हॉस्टेल्सच्या जखमी डॉक्टरांशीही संवाद साधणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू. विमानातल्या 242 पैकी 241 जणांचा समावेश, तर एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला. अहमदाबादचा दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधल्या 24 डॉक्टरांचा मृत्यू. 20 जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक. 2 विद्यार्थी अजूनही बेपत्ता. अहमदाबादच्या विमान अपघातात लंडनचा नागरिक रमेश विश्वास कुमार यांचा मृत्यूला चकवा. विमान कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याची रमेश यांची माहिती. अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांवर काळाचा घाला. मुख्य वैमानिक सुमित सबरवाल मुंबईचा रहिवासी, तर क्रू मेंबरमधील अपर्णा महाडिक तटकरेंची नातेवाईक. बदलापूरच्या दीपक पाठकचाही दुर्दैवी मृत्यू. विमान अपघातात पनवेलच्या न्हावा गावातील मैथिली पाटीलचा मृत्यू, तर डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू झाल्याची माहिती. दोघीही एअर होस्टेस म्हणून कार्यरत होत्या. विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार. विमान दुर्घटनेतले मृतदेह ओळखण्यापलीकडचे मृतांच्या सगळ्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवणार. गृहमंत्री अमित शहांची माहिती. मृतदेहांची ओळख पटत नसल्यानं नातेवाईकही चिंतेत. मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्याला रेड, तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. उद्योगपती आणि करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती संजय कपूर यांचं निधन. लंडनमध्ये पोलो खेळताना मधमाशीनं तोंडात जाऊन चावा घेतला. श्वास घ्यायला अडचण होत असताना हृदयविकाराचा झटका. टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगतदार अवस्थेत. दक्षिण आफ्रिकेला 132 मध्ये गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचीही 7 बाद 73 वरून 8 बाद 144 अशी दारुण अवस्था, पण 218 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.